नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. पेट्रोल डिझेल विक्री करण्याकरिता यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी आदेश केले निर्गमित. यवतमाळ जिल्ह्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या तीनही कंपन्यांचा पेट्रोल, डिझेल, CNG तसेच LPG गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा आहे. परंतु समाज माध्यमावर पेट्रोल डिझेल विक्रीमध्ये तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सर्व नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसून येत आहेत. सदर परिस्थितीच्या अनुषंगाने व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या स्थितीचा विचार करता पेट्रोल डिझेल विक्रीबाबत उपाययोजना करण्याकरिता विकास मीना जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ पेट्रोलियम नियम 2002 मधील नियम 2, 3, 5 आणि 16 तरतुदी विचारात घेऊन खालील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहे. पेट्रोल किंवा डिझेल खुल्या प्लास्टिक बाटली किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये पेट्रोल पंपावरून भरून देणे, विकणे नियमाविरुद्ध आणि बेकायदेशीर असून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक मालक यांनी पेट्रोल डिझेल ही केवळ इंधनाच्या टाकीतच वितरित करावे. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल डिझेल खुले कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात विक्री किंवा पुरवठा करण्यात येऊ नये. पेट्रोल पंप परिसरात CCTV यंत्रणा कार्यरत ठेवावी. तसेच विक्री नोंदी नियमित अद्ययावत ठेवाव्यात. रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्यात यावा. प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज आपल्या पंपावर उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा यांची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहणार आहेत. नागरिकांनी अनावश्यक गरजेपेक्षा जास्त इंधन साठा करून ठेवू नये. तसेच कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असा फलक दर्शनी भागात लावण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक, चालक, व्यवस्थापक यांची राहणार आहे. सदर आदेश तात्काळ प्रभावाने पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस विरुद्ध संस्थेविरुद्ध पेट्रोलियम नियम 2002 मधील नियम 198 ते 202 व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.